आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे UIDAI ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे। इथूनच तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता। तर मी ओपन करतो, इथं आलेलं आहे UIDAI। बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे UIDAI.gov.in। पहिलीच वेबसाईट आहे, त्याला मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला भाषा निवडायचं आहे, इंग्लिश निवडतो। बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ठीक आहे। मी मोबाईलमुळेच हे करायला लागलो, तुम्हाला मोबाईलवरून पण डाउनलोड करता येते। तर बघा वेगवेगळे ऑप्शन आहे, अपडेट आधार आहे, गेट आधार आहे, नंतर आधार सर्व्हिसेसमध्ये व्हेरीफाय वगैरे करता येते। आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी बघा आपल्याला, ठीक आहे, इथं आल्यानंतर आपल्याला गेट आधार या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, गेट आधारमध्ये पण वेगवेगळे ऑप्शन आहे, बुक अँड अपॉइंटमेंट, चेक स्टेटस, डाउनलोड आधार, ठीक आहे। तर आपल्याला डाउनलोड आधारमध्ये क्लिक करायचं आहे। डाउनलोड आधार केल्यानंतर बघा इथे खाली आल्यानंतर बघा आता डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार मी क्लिक करतो। डाउनलोड आधार केल्यानंतर बघा इथं आधार नंबर पण देऊ शकता, नाही तर एनरोलमेंट ID नंबरनं पण डाउनलोड करू शकता, नाही तर व्हर्च्युअल ID। मी एंटर आधार नंबर करतो, इथं माझा आधार मी टाकतो। नंतर हे कॅप्चर तुम्हाला फिल करायचं आहे, कॅप्चर पण फिल करतो मी। नंतर सेंड OTP या बटन, आता सेंड OTP केल्यानंतर बघा OTP सक्सेसफुली सेंड म्हणून असं येते। नंतर हे झाल्यानंतर बघा आता OTP आपल्याला सबमिट करून आपलं आधार कार्ड डाउनलोड करता येतो आपल्याला, ठीक आहे। मला OTP यायचीच आहे, बघा आता येते OTP। मी OTP कॉपी करतो, इथे पेस्ट करतो, ठीक आहे। त्यानंतर बघा इथं व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनावर क्लिक करतो। व्हेरीफाय बघा आता झाले। द आधार लेटर, बघा आता इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, लाईकमध्ये इथं पासवर्ड प्रोटेक्टेड राहते आपली आधारची फाईल, ठीक आहे। बघा इथे द आधार लेटर PDF पासवर्ड विल बी 8 कॅरेक्टर राहते, त्याच्यामध्ये पासवर्ड प्रोटेक्टेड राहते। आणि त्याच्यामध्ये बघा फर्स्ट फ्लोर डेटा आपल्या नावाची राहतात आणि बाकीचे आपले डेट ऑफ बर्थ राहतात। बघा इथं एक्झाम्पल पण देऊ ना, युअर नेम इज अनिश वाय कुमार असेल तर बघा तुमचं अनिस ANIS पहिला असेल आणि तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ नंतर असेल, ठीक आहे। तुम्हाला समजलं असेल। आता बघा मी ओपन करून दाखवते, ठीक आहे। असं तुमचं बघा माझं डाउनलोड पण झालं आधार कार्ड, ठीक आहे। मी ओपन केल्यानंतर बघा इथं पासवर्ड येते, ठीक आहे। मी हा पासवर्ड टाकतो। हे बघा आधार नंबर माझं डाउनलोड झाला। अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता। जर व्हिडिओ अशीच तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा।